नमस्कार. आज आपण पातळ पोह्याचा चिवडा करत आहोत. सगळ्यात प्रथम पोहे उन्हामध्ये वाळवायचे आहेत 1 तासभर आणि नंतर चिवडा करण्यापूर्वी आपण हेच पोहे मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिटाचा टायमर लावून गरम करायचे आहेत. सगळे पोहे थोडे थोडे घेऊन गरम केलेले आहेत आणि ते एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला नंतर चिवडा ढवळण्यास सोपं जाईल. अशा पद्धतीने हा पोहे गरम करून त्याच्यानंतर आता चिवड्याची पुढची तयारी बघूया. हे सुकं खोबरं आहे, सालं काढून बारीक चिरून घेतलेलं आहे. हे गुलाबी रंगावर परतायचं आहे तेलावर. हळद आणि मीठ असं प्रत्येक जिन्नस घालताना जरुरीपुरतं घालायचं आहे. आता हे डाळं हे सुद्धा आपण थोडं परतून घेतलं आहे. आता शेंगदाणे हे भाजून आणि सोलून घेतलेले आहेत. थोडेसे काजू आहेत, हे पण परतून घ्यायचे आहे. प्रत्येक जिन्नस परतताना गरज असेल तेवढंच तेल सुद्धा एखादा चमचा किंवा अर्धा चमचा घालायचा आहे. आता कढीपत्ता परतून घ्यायचा आहे. तो तेलावर छान कुरकुरीत करायचा आहे. तसंच आपण ह्याच्यामध्ये कोथिंबिरीची बारीक देठं चिरून घातलेली आहे. त्याचा स्वाद खूप सुरेख लागतो, पण तो सुद्धा त्याचं पूर्ण मॉइश्चर काढून परतायचा आहे तांबूस असा. तसंच मिरच्या पण त्याच पद्धतीने परतून घ्यायच्या आहे. हा चिवडा आपल्याला दुपारच्या खाण्यासाठी चहाबरोबर किंवा कधी भूक लागली तर तोंडात टाकण्यासाठी घरात उपलब्ध असला तर खूप छान पडतं. बाहेरचं काही खाण्याची गरज भासत नाही, म्हणून हा चिवडा मध्ये मध्ये आपण आपल्या घरामध्ये करत असतो. आणि हा खाऊन आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास किंवा असंही काही होत नाही जर तो मापामध्ये सेवन केला तर. चला या चिवड्याची फोडणी करूया. 3 डाव तेल, मोहरी, हिंग, हळद आणि 2 चमचे तीळ घातलेले आहेत. हे पूर्ण तीळ तडतडले की ही फोडणी बाजूला ठेवायची आहे. आपण जे परतलेले जिन्नस आहेत ते पोह्यामध्ये सगळे मिक्स करून घेऊया आणि आता ही फोडणी ओतूया. आणि हे करताना बारीक गॅस करून हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि सगळा चिवडा हळूहळू परतत राहायचा आहे. साधारण 5 ते 7 मिनटं, म्हणजे सगळे मसाले पदार्थ चिवड्याला किंवा पोह्याला चांगल्या प्रकारे लागतील आणि सगळीकडे एकसारखी चव येईल. आणि चिवडासुद्धा मंद गॅस ठेवल्यामुळे गरम होईल. तसंच हा चिवडा झाल्यानंतर थोडा वेळ 1 तासभर गार करत ठेवायचा आहे. त्याच्यावरती साधारण बारीकसा पेपर पण आपण ठेवायचा आहे. याच्यामध्ये आपण आमचूर पावडर घातली आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि 1 चमचा पिठी साखरही घातलेली आहे. ह्या पिठी साखरेचं प्रमाण तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये हा पदार्थ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. मला कळवा तुम्हाला आवडला की नाही ते. आणि हा चिवडा आपला पूर्ण झालेला आहे. हा एका पेपरचं वरती आच्छादन ठेवून ठेवलेला आहे आणि नंतर तो बाटलीत भरायचा आहे. धन्यवाद.